गुड इव्हनिंग एव्हरीवन. लेक्चरला सुरू करूया, आपण सुरुवात करूया. ठीक आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट बघितला होता. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन कशा प्रकारे बनवलं होतं, कोणते कोणते सोर्सेस आहे ज्यापासून कॉन्स्टिट्यूशन बनवलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितल्या होत्या. ठीक आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण प्रीएम्बलचा पार्ट जो आहे तो बघायचा आहे. ओके. प्रीएम्बल म्हणजेच आपल्या संविधानाची प्रास्ताविका, सरनामा किंवा उद्देशिका. ठीक आहे. कोणतंही नाव त्याला वापरलं जाऊ शकतं. ठीक आहे. हे बघा, मी दोन्ही तुमच्या समोर ठेवलेले आहेत, मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. ठीक आहे. इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात? प्रीएम्बल. आणि मराठीमध्ये याला उद्देशिका, सरनामा किंवा प्रास्ताविका, कोणतंही नाव आलं तरी एकच अर्थ आहे. ठीक आहे. आता इथे बघा, आपण मराठीतच बघूया किंवा इंग्लिशमध्ये, जसं तुम्हाला इंग्लिशमध्ये बघूया, मराठीत मी एक्सप्लेन करेन. ठीक आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, इथे काय म्हटलेलं आहे? ही उद्देशिका जी आहे, हे कॉन्स्टिट्यूशन कोणी बनवलेलं आहे? आम्ही भारताचे लोक किंवा आम्ही भारताचे नागरिक, या नागरिकांनी काय केलेलं आहे? भारताला काय बनवलेलं आहे? सॉव्हरन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक. ठीक आहे. तर आमच्या देशाचं संविधान कसं असणार आहे? समाजवादी, लोकशाही, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य, अशा प्रकारचं आमचं संविधान असणार आहे. ठीक आहे. मग हे संविधान कोणी कोणाला दिलेलं आहे? या देशाच्या नागरिकांनी, याच देशाच्या नागरिकांना, म्हणजे स्वतःलाच, आम्ही भारताचे लोक भारताला, ओके, आम्हीच आमच्या देशामध्ये कशा प्रकारचा, म्हणजे आमचा देश कशा प्रकारचा असावा, हे काय केलेलं आहे? इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आमच्या देशाचे स्वरूप काय आहे, ओके, त्याच्या आयडियाज काय आहेत, ते कोणी सांगितलेले आहेत? इथल्याच लोकांनी. ओके. ठीक आहे. यामध्ये काय? अँड टू सिक्युअर ऑल इट्स सिटीजन्स, काय? जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. ठीक आहे. याचा क्रम लक्षात ठेवा. ओके. क्रम विचारलेला आहे एकदा. तर सगळ्यात पहिले काय आहे? जस्टिस. जस्टिस म्हणजे न्याय. ओके. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्वॅलिटी समता, आणि फ्रॅटर्निटी जे आहे ते आहे तुमचा बंधुता. ओके. तर काय काय सिक्युअर करायचं आहे? टू इट्स ऑल सिटीजन. ओके. म्हणजे काय यांची अपेक्षा काय आहे, आकांक्षा काय आहे यांची? की इथल्या सगळ्या नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्यांच्यामध्ये समता असली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये बंधुता असली पाहिजे. ठीक आहे. इन अवर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली this 26th day of November 1949 to hereby adopt, enact and give to ourselves, कुठे कोणाला दिलेले आहे? ourselves this constitution. तर 26 नोव्हेंबर 1949 ला हे संविधान आम्ही आम्हालाच देत आहे. ओके. हे संविधान काय करत आहे? आम्ही आम्हालाच देत आहे. ओके. आलं लक्षात इथपर्यंत? उद्देशिका समजली? हे डिटेल मध्ये बघायचं आहे आपल्याला. yes, sir. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे? आपल्या संविधानाच्या उद्देशिकेमधून कोणत्या 4 गोष्टी आपल्याला कळतात? पहिली, ठीक आहे, की पहिली, सोर्स ऑफ द ऑथॉरिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर हे कॉन्स्टिट्यूशन कोणी बनवलेलं आहे? ठीक आहे. हे कॉन्स्टिट्यूशन कोणी बनवलेलं आहे आणि कोणाला दिलेलं आहे? इथे बघा, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय नागरिकांनी आम्हालाच हे संविधान दिलेलं आहे. ओके. वी द पीपल ऑफ इंडिया गिव्ह टू अवरसेल्व्स. ठीक आहे. आम्ही आम्हालाच हे संविधान दिलेलं आहे. या संविधानाकडून आम्हाला काय काय अपेक्षा आहेत? ठीक आहे. किंवा आमचं संविधान कशा प्रकारचं असणार आहे? तर सॉव्हरन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक. कसं? सार्वभौम,
समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य या प्रकारचं आमचा देश असणार आहे. ठीक आहे. यामधून या गोष्टी देण्यामागचा आमचा उद्देश काय आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. उद्देश काय आहे आमचा, तर आम्हा लोकांमध्ये न्याय, आम्हा सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आमच्यामध्ये एक समता असली पाहिजे, आमच्यामध्ये बंधुता असली पाहिजे. ठीक आहे. तर हा आमचा या कॉन्स्टिट्यूशन मधून काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्देश आहे. ठीक आहे. आणि हे कधी अडॉप्ट केलेलं आहे, 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे. प्रीएम्बल जे आहे सगळ्यात पहिले आपल्याला कुठे बघायला मिळतं, अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये, आणि तिथूनच मग ते जवळपास बऱ्याच देशांनी आपल्या राज्यघटनेमध्ये काय केलेलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे. हा प्रीएम्बल कुठून आलेला आहे आपल्या राज्यघटनेमध्ये, तर ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे आहे, उद्देश्य पत्र, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 ला जे मांडलं होतं, लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं, त्यामधून या प्रीएम्बलची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे. आता बघा, आपण एक एक पॉइंट जे आहे त्याच्यामधले, सार्वभौम म्हणजे काय, समाजवादी म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, गणराज्य म्हणजे काय. ठीक आहे. ह्या गोष्टी बघायच्या आहेत. न्यायामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या. ठीक आहे. आता बघा, सार्वभौम म्हणजे काय. ठीक आहे. सार्वभौम म्हणजे सॉव्हरेन. याचा अर्थ असा आहे की आमच्या देशामध्ये जे काही आम्ही निर्णय घेणार आहे त्यावर कोणत्याही देशाचा दबाव राहणार नाही. बघा, 1947च्या आधी भारताबद्दल जे काही निर्णय व्हायचे ते कुठे व्हायचे, युकेच्या पार्लमेंटमध्ये. ठीक आहे. युकेची पार्लमेंट भारतासाठी निर्णय करत होती. पण 1947 नंतर भारत हा स्वतंत्र देश बनलेला आहे, त्यामुळे भारतासंबंधीचे जे काही निर्णय असतील ते कोण घेणार, भारताची संसद घेणार. ठीक आहे. म्हणजे भारताचे नागरिक हे भारताबद्दलचे जे काही निर्णय असतील ते घेतील. ठीक आहे. त्यानंतर आहे समाजवादी, ज्याला काय म्हणतो आपण, सोशलिस्ट. आता बघा, सोशलिझम जो आहे हा कन्सेप्ट थोडासा आपण काय म्हणू शकतो, व्हेग कन्सेप्ट आहे. ओके. हा कन्सेप्ट आपल्या ओरिजिनल प्रिएम्बल मध्ये नव्हता. ओके. आता बघा, इथे बघा, हा पॉइंट बघा, फर्स्ट पॉइंट, बाय द कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 1976, काय शब्द वापरलेला आहे, सॉव्हरेन. ठीक आहे. यामध्ये सॉव्हरेन शब्द कशातून आलेला आहे, सॉव्हरेन आणि सॉव्हरेन नाही, सोशलिस्ट आणि सेक्युलर शब्द कुठून आलेला आहे, तर तो आलेला आहे 42व्या घटना दुरुस्तीमध्ये. ठीक आहे. 42व्या घटना दुरुस्तीनंतर सोशलिस्ट आणि सेक्युलर शब्द जे आहेत ते ऍड करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये. यापूर्वी काय होतं, सॉव्हरेन, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक. ठीक आहे. सार्वभौम, लोकशाही, गणराज्य असा होता. त्यानंतर काय केलेलं आहे, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द 42व्या घटना दुरुस्तीने ऍड केलेले आहे. नितीन, काय क्वेश्चन आहे? सर, एक विकासाचा क्वेश्चन होता की मला हे कळेल की हे जे 42 अमेंडमेंट झालेलं आहे हे कोणी केलेलं आहे, हे जे वर्ड होते सोशलिस्ट आणि सेक्युलर हे कोणी ऍड केले होते? हे इंदिरा गांधीच्या काळात ऍड केले होते. ओके, थँक्यू. ठीक आहे. आपण ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटचा पार्ट घेणार ना, त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करणार. 42वी आणि 44वी घटना दुरुस्ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. ठीक आहे. 42वी घटना दुरुस्ती जी आहे त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणतात. त्याने भारताच्या संविधानामध्ये खूप सारे बदल घडवून आणले होते. ठीक आहे. आपण ते बघायचेच आहेत, सगळ्या एक एक गोष्टी करायच्या आहेत कम्प्लीट. आता फक्त एवढं लक्षात घ्या की 42व्या घटना दुरुस्तीने हे दोन शब्द आणि तिसरा शब्द आले होता, युनिटी ऑफ नेशन. ठीक आहे. एकात्मता शब्द जो आहे हा सुद्धा त्याच्यातूनच आलेला आहे, 42व्या घटना दुरुस्तीतून. ओके. ठीक आहे. तर आता बघा, सोशलिस्ट आणि सेक्युलर यांचा फरक बघायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आता सोशलिस्ट दोन प्रकारचे असतात.
ठीक आहे. एक कम्युनिस्ट सोशलिझम आणि एक आहे डेमोक्रॅटिक सोशलिझम. ओके, म्हणजे साम्यवादी समाजवाद आणि लोकशाहीवादी समाजवाद, लोकशाही समाजवाद आणि साम्यवादी समाजवाद. आपण त्याला थोडं मी एक्सप्लेन करतो. आता लोकशाही समाजवाद म्हणजे असा समाजवाद की ज्याच्यामध्ये थोडासा इकॉनॉमीचा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, की काही गोष्टी ज्या आहेत त्या सरकार करेल, काही गोष्टी या खाजगी व्यक्तीकडे राहतील. ठीक आहे. म्हणजे जर देशामध्ये काही उत्पादन करायचं असेल, एखादी वस्तू उत्पादन करायची आहे, ठीक आहे, एक्झाम्पल घेऊया आपण इलेक्ट्रिसिटीचं. ठीक आहे. तर इलेक्ट्रिसिटी जनरेट करणाऱ्या कंपनी कोणत्या आहेत? एनटीपीसी ही गव्हर्नमेंटची कंपनी आहे. हा तेच सांगतोय मी, लोकशाही समाजवाद आणि साम्यवादी समाजवाद त्याचाच फरक सांगतोय. ठीक आहे. लोकशाही समाजवाद म्हणजेच डेमोक्रॅटिक सोशलिझम. डेमोक्रॅटिक सोशलिझम म्हणजे असं सोशलिझम की ज्याच्यामध्ये पब्लिक सेक्टर, ठीक आहे, मी एक्सप्लेन करतोय, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. पब्लिक सेक्टर प्लस प्रायव्हेट सेक्टर काय आहे? सोबत काम करते. ठीक आहे. आता पब्लिक सेक्टर म्हणजे अशा कंपन्या ज्या सरकारी मालकीच्या आहेत. ठीक आहे. आता एक्झाम्पल घेऊया आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशनचं, जी वीज निर्मिती होते. आता एनटीपीसी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन जी आहे, ठीक आहे, ही कोणाची कंपनी आहे? सरकारी कंपनी आहे. ठीक आहे. ही काय करते? वीज निर्मिती करते. बरोबर आहे. सरकारी कंपनी आहे, ती वीज निर्मिती करते. त्याचप्रमाणे टाटा पॉवर, ठीक आहे, टाटा पॉवर पण काय करतं? वीज निर्मिती करते. पण ही कोणती कंपनी आहे? प्रायव्हेट कंपनी आहे. ठीक आहे. म्हणजे लोकशाही समाजवाद असा समाजवाद असतो की ज्याच्यामध्ये सरकारी आणि प्रायव्हेट दोन्ही पण क्षेत्र काय करतात? एक ऍट ए टाइम काय करू शकतात? काम करू शकतात. ओके, म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचं काय आहे? सह अस्तित्व आहे. तेच जो कम्युनिस्ट सोशलिझम आहे किंवा साम्यवादी समाजवाद आहे त्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर नसतो. जे काय आहे ते गव्हर्नमेंट करणार. ओके, जे काय आहे ते गव्हर्नमेंट करणार. अशा प्रकारचा जो समाजवाद असतो त्याला म्हणतात कम्युनिस्ट सोशलिझम. ओके, आपल्याकडचा जो समाजवाद आहे तो डेमोक्रॅटिक सोशलिझम आहे. ठीक आहे. आपल्याकडचा जो सोशलिझम आहे तो काय आहे? डेमोक्रॅटिक सोशलिझम. आपल्या सोशलिझम जो आहे तो इंडियाचा एक वेगळा ब्रँड आहे. त्याच्यामध्ये गांधीयन फिलॉसॉफीचा जास्त आपण काय म्हणतो, मार्क्स पेक्षा गांधींच्या विचारांचा त्याच्यावर जास्त प्रभाव आहे. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? हो सर. काय डाऊट कोणाला सोशलिझम मध्ये? नो सर. ठीक आहे. आता सेक्युलरिझम किंवा सेक्युलर म्हणजे कोणतं? धर्मनिरपेक्ष राज्य. कालच मी तुम्हाला धर्मनिरपेक्ष आणि धार्मिक अशा दोन्ही गोष्टीचं एक्सप्लेन केलं होतं, की जसं अफगाणिस्तान ज्याचं नाव काय केलेलं आहे आता? इस्लामिक स्टेट केलेलं आहे. म्हणजे तिथला स्टेट जो आहे अफगाणिस्तानचा, जो मेन रिलिजन आहे तो काय राहणार आहे? इस्लाम राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे इथे काय केलेलं आहे की स्टेटचा स्वतःचा एक रिलिजन आहे. भारताच्या बाबतीत तसं नाही आहे. भारताच्या बाबतीत स्टेटचा कोणताही एक रिलिजन राहणार नाही. ओके, भारताचा ओके स्टेट स्पॉन्सर्ड रिलिजन किंवा स्टेट रिलिजन असं काहीही राहणार नाही. म्हणजे असं नाही की भारतीय सरकार जे आहे म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट जी आहे ती धर्माविरुद्ध आहे, ओके, किंवा अधर्मी आहे. आपल्या याच्यात कसं आहे की सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाईल. मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ख्रिश्चन असो की आणखी कोणत्या धर्माचा असो, आपल्याकडे धर्माच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. ही गोष्ट म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य. ठीक आहे. यामध्ये काय राहणार की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माचं आचरण करता येईल आणि कोणत्याही व्यक्तीला त्याच्या धर्माच्या आधारावर त्यांच्यामध्ये काय केला जाणार नाही? भेदभाव केला जाणार. ठीक आहे. तर ही आहे धर्मनिरपेक्ष. ओके, त्यानंतर आहे डेमोक्रेसी. ओके, डेमोक्रेसी जे आहे
ती दोन प्रकारची असते. ठीक आहे, डेमोक्रेसी जी आहे ती दोन प्रकारची असते. ठीक आहे, एक मिनिट, पेंट ओपन करतो मी. बघा, डेमोक्रेसी जो शब्द आहे या दोन शब्दापासून बनलेला आहे, डेमोस आणि क्रेसिया. ठीक आहे, डेमोसचा अर्थ होतं लोकांचं राज्य, लोक म्हणजे जनता तिथली, आणि क्रेसिया म्हणजे काय होते, सत्ता. तर डेमोक्रेसी म्हणजे काय, लोकांची सत्ता. ठीक आहे, यापासून तो डेमोक्रेसी शब्द जो आहे तो बनलेला आहे. ठीक आहे, त्यापासून काय बनलेला आहे, तुमचा डेमोक्रेसी शब्द बनलेला आहे. आता ही डेमोक्रेसी जी आहे ती दोन टाईपची असते. फर्स्ट टाइप आहे तुमचा डायरेक्ट. ओके, डायरेक्ट डेमोक्रेसी. आता डायरेक्ट डेमोक्रेसी मध्ये काय असणार की इथे लोक डायरेक्टली डेमोक्रेसी मध्ये पार्टिसिपेट करत असतात. ठीक आहे, म्हणजे रेफरंडम घेतलं जातं, रिकॉल केला जातं, प्लेबिसिट केलं जातं. ठीक आहे, म्हणजे कसं आहे की पूर्वीचे जे ग्रीक राजे होते किंवा ग्रीक राज्य होते त्याच्यामध्ये काय राहायचं की लोक डायरेक्टली काय करायचे, लोकशाहीच्या म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करायचे. याचं एक्झाम्पल घेऊया आपण पंचायत राज. ठीक आहे, पंचायत राज मध्ये ग्रामपंचायत जी असते आपली, ठीक आहे, ग्रामपंचायत जी आहे, ठीक आहे, ग्रामपंचायत जी आहे हे डायरेक्ट डेमोक्रेसीचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, तिथे काय होत असते ग्रामपंचायत मध्ये, दर एक ठराविक कालावधी असतो, 2 महिने 3 महिने, त्यानंतर काय होते, ग्रामसभा होते. ठीक आहे, या ग्रामसभेमध्ये त्या क्षेत्रामध्ये त्या ग्रामपंचायतीमधील सगळे मतदार जे असतात ते एकत्र येतात आणि डिसिजन घेतात. ओके, म्हणजे काय केलेलं आहे तर डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट ऑफ द पीपल इन डिसिजन मेकिंग. ठीक आहे, मग ते गावासाठी काय योग्य आहे आणि काय चुकीचं आहे हे ठरवणं कोण ठरवतं, त्या ग्रामसभेच्या भागातील सगळे मतदार. ठीक आहे, डायरेक्ट समजलं, डायरेक्ट डेमोक्रेसी. हो सर. इथे काय आहे, लोक डेमोक्रेसीमध्ये डायरेक्टली पार्टिसिपेट करतात. ठीक आहे, सेकंड पार्ट आहे इनडायरेक्ट डेमोक्रेसी. ठीक आहे, इनडायरेक्ट डेमोक्रेसी. ओके, आता ही जी इनडायरेक्ट डेमोक्रेसी आहे याच्यामध्ये दोन पार्ट होतात. ओके, फर्स्ट पार्ट आहे तुमचा, म्हणजे इनडायरेक्ट डेमोक्रेसीला आपण काय म्हणतो, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी. इनडायरेक्ट डेमोक्रेसी इज ऑल्सो कॉल्ड रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी. याच्यामध्ये काय होत असतं, एक तुमची आहे संसदीय, ठीक आहे, म्हणजे पार्लमेंटरी टाइप, पार्लमेंटरी, आणि सेकंड आहे तुमचं अध्यक्षीय. ठीक आहे, प्रेसिडेन्शियल. ठीक आहे, पार्लमेंटरी आणि प्रेसिडेन्शियल असे इनडायरेक्ट डेमोक्रेसीचे काय होतात, दोन पार्ट होतात. ठीक आहे, इनडायरेक्ट डेमोक्रेसी और रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीचे काय आहेत, दोन पार्ट आहे, एक आहे पार्लमेंटरी आणि एक प्रेसिडेन्शियल. ठीक आहे, आता पार्लमेंटरी मध्ये कोणती येते, आपली डेमोक्रेसी. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं की आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो, ते संसदेमध्ये जातात, त्यातून ते त्यांचा एक लीडर निवडतात, ज्याला आपण काय म्हणतो, पंतप्रधान म्हणतो. ठीक आहे, ही काय झाली पार्लमेंटरी मेथड. आणि प्रेसिडेन्शियल मेथड म्हणजे जी युएसए मध्ये वापरली जातात, तिथले लोक डायरेक्टली काय करतात, प्रेसिडेंटला इलेक्ट करतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे डेमोक्रेसीचे जे आहेत टाइप्स पडतात, एक डायरेक्ट, इनडायरेक्ट, इनडायरेक्ट मध्ये पार्लमेंटरी आणि प्रेसिडेन्शियल. ठीक आहे, भारतामध्ये कोणती आहे तर पार्लमेंटरी मेथड आहे आपल्याकडे. ओके, आलं लक्षात इथपर्यंत? हो सर. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट आहे आपला
एक मिनिट. नेक्स्ट पार्ट आहे आपला बघा, सार्वभौम बघितला आपण, समाजवादी, धर्मनिरपेक्ष बघितला, लोकशाही बघितला, आता आहे गणराज्य. ठीक आहे. गणराज्य म्हणजे काय? रिपब्लिक. रिपब्लिकचा काल मी तुम्हाला अर्थ समजून सांगितला होता. ठीक आहे. रिपब्लिकचा मी काल तुम्हाला अर्थ समजून सांगितला होता. रिपब्लिक म्हणजे इथे जो काही लीडर आहे, स्टेटचा लीडर आहे, त्याला कोण इलेक्ट करतं? लोक इलेक्ट करतात. ठीक आहे. त्याची निवड कोणातर्फे केली जाते? लोकांतर्फे केली जाते ठराविक काळासाठी. आणि दुसरी जी असते ती आहे मोनार्च, म्हणजे तिथे एक राजा बसून राहील. तो कॉन्स्टिट्युशनल मोनार्च असू शकतो किंवा अनकॉन्स्टिट्युशनल मोनार्च, म्हणजे एखाद्याने जबरदस्तीने सत्ता हातात घेतलेली आहे असा व्यक्ती. ठीक आहे. हे मोनार्च जे असतात हे कशी पद आहेत? वंश परंपरागत, म्हणजे पहिले राजा असणार, मग त्याचा मुलगा राजा होणार, मग त्याचा मुलगा किंवा मुलगी राजा किंवा राणी होणार. तर ही पद्धत आहे. जी युके मध्ये आहे ती काय आहे? कॉन्स्टिट्युशनल मोनार्च मेथड आहे तिकडे. आणि आपल्याकडे काय आहे? आपण आपला जो कोणी प्रेसिडेंट आहे, राष्ट्रपती आहेत आपले, त्यांची काय केल्या जाते? निवड केली जाते अप्रत्यक्ष मतदानामधून. ठीक आहे. आणि ती निवड किती वर्षासाठी असते? 5 वर्षासाठी. ठीक आहे. हा नितीन, काय प्रश्न आहे? तर तुम्ही स्क्रीन शेअर केली आहे का? काही दिसत नाहीये. स्क्रीन नाही दिसत आहे आता? नाही, दिसतंय? मला तर नाही दिसत आहे. बाकी कोणाला काही स्क्रीन शेअर होते की नाही? नाही सर, प्रिएम्बलच दिसतं फक्त. हा प्रिएम्बलच मी ठेवलेला आहे. प्रिएम्बलच आहे. हो सर, तेवढं तेच आहे मग, बरोबर आहे. हा प्रिएम्बलच केलेला आहे मी. तेवढीच स्क्रीन घेतलेली आहे मी, चेंज नाही केली. ठीक आहे. तर ओके. रिपब्लिक मध्ये काय असतो की इथे जो राष्ट्रपती आहे आपला, तो दर 5 वर्षांनी काय होणार? चेंज होणार. ओके. ठीक आहे. हे झाले आपले पहिले. हे महत्वाचे आहेत आपल्याला. हे जे वर्ड्स आहेत यांचा सिक्वेन्स जो आहे तो इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक यांचं वर्डिंग ज्या फॉर्म मध्ये आलेलं आहे, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, तुम्हाला हा विचारला जातो. सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो. सिक्वेन्स जो आहे तो लक्षात असला पाहिजे. उद्देशिका जी आहे किंवा आपलं प्रिएम्बल जे आहे ते बऱ्यापैकी पाठ असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे पूर्ण वर्डिंग जरी नसेल पण त्याचे महत्वाचे पॉइंट, जसे की हा पॉइंट. ठीक आहे. मग याचं जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, ओके, आणि युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ नेशन. तर हा वर्ड जे आहेत हे लक्षात राहिले पाहिजे. कीवर्ड जे आहेत ते लक्षात असले पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे आपला जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. आता बघा, जस्टिस काय दिलेला आहे? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. ठीक आहे. आता जस्टिसचा अर्थ काय होतो? की तुम्हाला न्याय मिळणार आहे. कशा प्रकारचा? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. म्हणजे तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय केला जाणार नाही. ठीक आहे. सामाजिक म्हणजे काय? की हा उच्चवर्णीय आहे, हा खालच्या जातीचा आहे, असा भेदभाव केला जाणार नाही. ठीक आहे. समान परिस्थितीमध्ये तुमच्याशी समान न्याय केला जाईल. ठीक आहे. तुमची सामाजिक स्थिती काय आहे याच्यावर काहीही अवलंबून राहणार नाही. ठीक आहे. धर्म, वंश, लिंग आणि जात याचा विचार न करता समान परिस्थितीमध्ये समान न्याय केला जाईल. ठीक आहे. सेम आर्थिक स्थितीच्या बाबतीत सुद्धा, तुम्ही गरीब आहे, तुम्ही श्रीमंत आहे, याचा काहीही इथे म्हणजे याचा काहीही इथे प्रभाव पडणार नाही. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या म्हणजे विषमता जी आहे, आर्थिक किंवा सामाजिक विषमता जी आहे, ती सुद्धा नष्ट करण्याचा काय केला जाणार? प्रयत्न केला जाणार. ओके. ठीक आहे. राजनैतिक म्हणजे की इथे बघा, आपल्या भारतामध्ये 1947 ला आपण स्वतंत्र झालो. ठीक आहे. 1950 ला आपलं संविधान आलं. 1952 ला पहिल्या निवडणुका झाल्या. आपण काय केलेलं आहे? युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचायझी म्हणजे काय केलेलं आहे? त्यावेळी
इथे लक्षात घ्या, त्यावेळी 21 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना आपण काय दिला होता, मतदानाचा अधिकार. ठीक आहे. नंतर हे बदलून किती करण्यात आलं, 18. ठीक आहे. तर मग आताच्या सध्याच्या स्थितीत काय आहे, 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सगळ्या लोकांना मतदानाचा काय आहे, अधिकार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुमचं जर वय 25 वर्षापेक्षा जास्त असेल, कुठे 30 वर्ष आहे, कुठे 35 वर्ष आहे, तर म्हणजे तुम्ही लोकसभा, राज्यसभा किंवा राष्ट्रपती किंवा कोणत्याही पदासाठी काय होऊ शकता, एक वयोमर्यादा पार केल्यानंतर इलिजिबल होऊ शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला राजकीय हक्क सुद्धा काय दिलेले आहेत, सगळ्यांना दिलेले आहेत. ठीक आहे. असं नाही की जात, धर्म, पंथ, वंश या बाबतीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. ठीक आहे. तुम्हाला राजकीय अधिकार देण्यात आलेले आहेत. तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे, तुम्ही मतदान करू शकता. ओके. ठीक आहे. हा जो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय ही संकल्पना जी आहे, ही आपण कुठून घेतलेली आहे, रशियन राज्यक्रांतीपासून. 1917 ला रशियामध्ये जी राज्यक्रांती झाली होती, ठीक आहे, लेनिननी घडवून आणली होती ती क्रांती, त्यामधून आपल्याला काय मिळालेले आहेत, हे आदर्श मिळालेले आहेत. ठीक आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय. ठीक आहे. सोशल, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल जस्टिस. ओके. त्यानंतर काय आहे, लिबर्टी ऑफ थॉट, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. तुम्हाला काय दिलेलं आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. कशा कशाचं, विचारांचं, अभिव्यक्तीचं, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. ठीक आहे. म्हणजे तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. ठीक आहे. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. मला जर कोणती गोष्ट पटत नसेल, ठीक आहे, तर मी ती बोलून दाखवू शकतो, पण याला काही मर्यादा आहेत. ह्या मर्यादा आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळेस मूलभूत हक्काचा पार्ट बघू आपण, लिबर्टीचा जो पार्ट आहे आपल्याला, ते राईट्स जे दिलेले आहेत, फंडामेंटल राईट्स, त्यामध्ये आपल्याला याच्यावर कोणत्या कोणत्या म्हणजे मर्यादा ठेवलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे. पण आपल्याला स्वातंत्र्य आहे अभिव्यक्तीचं, स्वतःचं मत मांडण्याचं. ठीक आहे. उपासना करण्याचं. ठीक आहे. उपासना म्हणजे कोणत्या देवाला मी प्रार्थना करायची, हे माझं वैयक्तिक आहे. ठीक आहे. मी मुस्लिम असेल तर मी मशिदीत जाऊ शकतो, मी हिंदू असेल तर मी माझ्या मंदिरामध्ये जाऊ शकतो, मी शीख असेल तर माझ्या गुरुद्वारामध्ये जाऊ शकतो, आणि कशा प्रकारे उपासना करायची याचं स्वातंत्र्य मला दिलेलं आहे. ठीक आहे. या गोष्टी काय केलेल्या आहेत, तिथे दिलेल्या आहेत. पण हे जे स्वातंत्र्य आहेत, हे अमर्यादित नाहीत, ऍब्सोल्यूट नाहीत. त्याच्यावर काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन लावलेले आहेत. ठीक आहे. ते कोणते आहेत ते आपण नंतर बघायचे आहेत. फक्त एवढं लक्षात घ्या की आपल्याला स्वातंत्र्य आहेत विथ रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स. ओके. समानता. इथे काय आहे, दर्जा आणि संधी यांची काय दिलेली आहे, समानता दिलेली आहे. ठीक आहे. दर्जा आणि संधी यांची काय दिलेली आहे, समानता दिलेली आहे. ओके. आता संधी म्हणजे काय, की तुम्ही कुठे काम करायला गेला, तुम्ही जॉबसाठी गेला, तर तिथे तुमच्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता धर्म, जात, वर्ण, वंश, लिंग, जन्मस्थळ या गोष्टींचा विचार न करता तुम्हाला समान संधी दिल्या जातात. ठीक आहे. ही काय झाली, तुमची संधीची समानता झालेली आहे. ठीक आहे. राजकीय समानता दिलेली आहे, नागरी समानता दिलेली आहे, आणि आर्थिक समानता सुद्धा देण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. दर्जा कसा समान केलेला आहे, की 1950 नंतर या देशामध्ये सगळे किताब जे आहेत ते नष्ट केलेले आहेत. म्हणजे कोणी इथे राजा नाही आणि कोणी त्याची प्रजा नाहीये. ठीक आहे. म्हणजे जे जुने राजा होते किंवा इनामदार, पाटील, राजा, कुलकर्णी किंवा फडणवीस अशा जे पदव्या दिलेल्या राहायच्या, त्या सगळ्या पदव्या काय झालेल्या आहेत, नष्ट झालेल्या आहेत. ते सगळे काय आहेत, आता एक दर्जाचे आहेत. देशामध्ये सगळे नागरिक हे समान दर्जाचे आहेत. ठीक आहे.
इथे आपल्याला सगळ्यांना समान दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. फ्रॅटर्निटी म्हणजे काय, तर बंधुता. ओके. आपण काय म्हणतो की या देशाचा, जशी आपली प्रतिज्ञा असते पुस्तकामध्ये की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, तर तीच बंधुता म्हणजेच काय, इंडिया मधले सगळे लोक काय आहेत, एकमेकांचे ब्रदरहुड जे म्हणतो आपण, ते तशा टाईपचं इथे सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता हे काय केलेलं आहे, सर्व नागरिकांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं काय केलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. इथे काय, अश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं काय केलेलं आहे, प्रतिष्ठा जपली जाणार, त्याचबरोबर राष्ट्राची एकता आणि एकात्मता. ठीक आहे. युनिटी अँड इंटिग्रिटी ही सुद्धा काय करायची आहे, जपायची आहे आपल्याला. म्हणजे भारताच्या एकात्मतेवर किंवा एकतेवर कोणता परिणाम होणार नाही, याचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, भान ठेवायचं आहे. ठीक आहे. आलं लक्षात इथपर्यंत? काही डाऊट कोणाला? एनी डाऊट रिगार्डिंग प्रिएम्बल? एक्सप्लेन केलंय मी प्रिएम्बल पूर्ण तुमच्यासाठी. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. एक मिनिट. ठीक आहे. आता which first 2 points मेरा? लिबर्टी ऑफ थॉट एंड बिलीफ. ओके. ये पार्ट हमारा इसमें भी आ जाएगा. ओके. लिबर्टी एंड इक्वेलिटी वाला पार्ट जो है, लिबर्टी आणि इक्वेलिटी वाला जो पार्ट आहे आपला, तो फंडामेंटल राइट्स मध्ये पण परत येणार आहे. ओके. फंडामेंटल राइट्स ज्यावेळेस बघू त्यावेळेस सुद्धा हा पार्ट मी एक्सप्लेन करणार आहे. तिथे हा पार्ट एकात्मता, हा एकात्मता पार्ट सांगा ना. इंटिग्रिटी. ठीक आहे. एकता आणि एकात्मता ना, युनिटी आणि इंटिग्रिटी. ठीक आहे. बघा, ज्यावेळी आपण इंडियाबद्दल बोलतो, ठीक आहे, भारताबद्दल ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळी काय म्हणतो, भारत हा एक देश आहे. ठीक आहे. तर यामधून आपल्याला काय दाखवायचं असतं, आपण ज्यावेळेस समजा विचारलं मी भारतीय आहे, ओके, की मी मराठी आहे, मी युपीचा आहे, मी बिहारचा आहे, यामधून काय होत आहे की आपली प्रादेशिक अस्मिता आपण दाखवतो. पण एक देश म्हणून आपण दाखवतोय का, की मी भारतीय आहे. मग युनिटी आणि इंटिग्रिटीचा अर्थ काय होतो, की एक भौगोलिक आणि मानसिक जी आहे आपली ती बाजू दाखवायची, की यस आय एम एन इंडियन. ठीक आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही काय करायचं, तुमच्या वागण्यामधून करायचा. आणि त्यासाठी काय करायची आहे, देशाची जी ही आहे, फ्रॅटर्निटी मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, अश्युरिंग द डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल, म्हणजे व्यक्तीचं काय करायचं आहे, आपल्याला प्रतिष्ठा जपायची आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करायची आहे, देशाची एकता आणि एकात्मता जपायची आहे. ओके. एकता आणि एकात्मता म्हणजे काय, की भारत हा एक संघराज्य आहे, हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. ठीक आहे. संघराज्य अशा प्रकारे की भारताच्या कोणत्याही प्रदेशाला भारतातून फुटून बाहेर जाता येणार नाही. ओके.
तो भारताचा अविभाज्य अंग आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा म्हणजे कोणीही त्याला त्याच्या भागाला काढून घेऊ शकत नाही. ठीक आहे. एकात्मतेमध्ये आपण काय सांगतो की ही एक राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया आहे, त्यामध्ये सांप्रदायिकता, प्रादेशिकता, जातीवादता यांचे अडथळे जे आहेत ते दूर करायचे आहेत. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळी आपण बोलतो समजा म्हणजे आपल्याला पॉलिटिक्सच्या बाबतीत जास्त पॉलिटिक्स मध्ये जास्त इंडल्ज व्हायचं नाहीये, पण ज्यावेळी आपण बघतो की देशामध्ये कधी कधी काय केला जातो, कम्युनलिझम पसरवलं जातं, हिंदू मुस्लिमांना तोडण्याचा प्रयत्न केला जातो. ओके, जे आपण ब्रिटिशांच्या काळामध्ये बघितलं होतं, डिवाइड अँड रूलची पद्धत. काय केलं होतं त्यांनी की मुस्लिमांना वेगळा मतदारसंघ दिला, हिंदूंना वेगळा मतदारसंघ दिला. त्यामुळे एकमेकांमध्ये काय झाली आहे, तुटातूट झालेली आहे. ठीक आहे. दोघांमध्ये विश्वासाची दरी निर्माण झालेली आहे, ट्रस्ट इश्यू जो आहे तो निर्माण झालेला आहे. ठीक आहे. ज्याचाच फायनली काय झालेला आहे, इंडिया आणि पाकिस्तान मध्ये आपल्याला बघायला मिळतो. ओके, तर तशा प्रकारचे कोणताही विषय भारतामध्ये निर्माण होऊ नये, हे आपल्याला काय करायचं आहे, या इंटिग्रिटी मधून दाखवायचं आहे. ओके, इंडिव्हिज्युअल डिग्निटी ऍट द सेम टाइम युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. ठीक आहे. देशाची एकात्मता म्हणजे आपण एक राष्ट्र आहे, त्यामध्ये धर्म, जाती, प्रादेशिकवाद, भाषावाद या गोष्टींना कुठेही स्थान नाही. ओके ओके येस सर. हो डाऊट क्लिअर झाला? येस सर. हो सर. ठीक आहे. ओके, आता प्रिएम्बल झालं, सगळं झालं, पण या प्रिएम्बल मध्ये काही जणांनी टीका केलेली आहे, काही जणांनी त्याला चांगलं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल वेगवेगळ्या लोकांनी काय काय मतं व्यक्त केलेली आहेत ती बघा. आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, NA पालखीवाला, नाना पालखीवाला असं सुद्धा म्हणतात त्यांना. त्यांचं म्हणणं काय आहे की हा जो आहे हे एक ओळखपत्र आहे. कशाचं? आपल्या संविधानाचं ओळखपत्र आहे. म्हणजे यामधून आम्हाला संविधानामध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय सांगायचं आहे हे याच्यातून समजून येतं. ठीक आहे. जसं की आपलं एक आय कार्ड असतं, आपण कॉलेजमध्ये जातो, आपलं कॉलेजचा ID असतं, त्यावर काय असतो, आपला फोटो असतो आणि आपली इन्फॉर्मेशन असते. त्यातून आपल्याला काय आहे, आपली सगळी माहिती तिथून मिळतं. सेम आपल्या प्रिएम्बल मधून आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत हे सरळ करतं. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. द प्रिएम्बल ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन एक्सप्रेस व्हॉट वी हॅड थॉट और ड्रीम सो लॉन्ग. हे काय आहे, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांचं वक्तव्य आहे प्रिएम्बल बद्दल, की आम्ही ज्या गोष्टीचा विचार केला होता, ज्या आमच्या भावना होत्या संविधानाबद्दल, त्या सगळ्या या प्रिएम्बल मधून काय होत आहेत, दिसत आहेत. जी स्वप्न होती आमची ती या संविधानाच्या प्रिएम्बल मधून आम्हाला एक्सप्रेस झालेले दिसतात. ठीक आहे. त्यानंतर द हॉरोस्कोप ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन, हे कोण आहेत, KM मुन्शी. ठीक आहे. त्यानंतर इट इज अ सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, इट इज अ की टू द कॉन्स्टिट्यूशन, इट इज अ ज्वेल सेट इन द कॉन्स्टिट्यूशन, इट इज अ प्रॉपर यार्ड स्टिक विथ विच वन कॅन मेजर द वर्थ ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. यांनी बरंच काही लांब लिहिलेलं आहे, पंडित ठाकूरदास यांनी. ठीक आहे, पंडित ठाकूरदास भार्गव. त्यांचं म्हणणं काय आहे की प्रास्ताविक जो आहे हा संविधानाचा सगळ्यात मौल्यवान भाग आहे. ठीक आहे, तो संविधानाचा आत्मा आहे, ती संविधानाची चावी आहे, हे संविधान मोजण्याचं एक माप आहे, मूल्यमापन करण्यासाठी एक फुटपट्टी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आलं लक्षात? की नोट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, सर अर्नेस्ट बेकर. की नोट म्हणजे काय, आपल्याला समजा एखादा पॅरेग्राफ दिलेला आहे, ओके, तर त्याला आपण काय करतो, समरी लिहितो किंवा सारांश लिहितो. ती समरी म्हणजे काय आहे, तुमचं कॉन्स्टिट्यूशनची समरी म्हणजे काय आहे, तुमचा प्रिएम्बल आहे. ओके, हे पॉइंट्स लक्षात ठेवा, कारण आता आपला पेपर जो आहे तो आन्सर रायटिंगचा राहणार आहे. तर हे पॉइंट्स जे असतात ते तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये टाकले तर एक इम्प्रेशन पडत असतं. ओके.
ठीक आहे, कोणाला काही डाऊट इथपर्यंत? नो सर. ठीक आहे. आता बघा, कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करणार आहे इथून पुढेही, तर आपल्याला काही केसेस ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, इम्पॉर्टंट केसेस. तर फंडामेंटल राईट्स साठीच्या काही केसेस आहेत, त्याचप्रमाणे काही केसेस ज्या आहेत त्या आता प्रिएम्बल चालू आहे, तर प्रिएम्बलशी रिलेटेड काही केसेस आहेत. तर वेगवेगळ्या केसेस आहेत. ओके, ह्या केसेस खूप इम्पॉर्टंट आहेत, या केसेस लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पहिली आहे बेरुबारी युनियन केस. ठीक आहे, सगळ्यात महत्वाची आहे केशवानंद भारती केस. ओके, नंतर मेनका गांधी केस येतं आपल्याला, आणखी 3-4 केसेस आहेत. ठीक आहे, तर ह्या केसेस ज्या आहेत खूप महत्वाच्या आहेत. ओके, यांनी कॉन्स्टिट्यूशनचा बराचसा पार्ट जो आहे याच्यावर इम्पॅक्ट केलेला आहे आणि बऱ्याचशा प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या चेंज केलेल्या आहेत. ओके, तर आता काय झालेलं होतं की बेरुबारी युनियन जी आहे तो एक पार्ट आहे. ठीक आहे, तो नंतर म्हणजे तो आपण नंतर बघूया, ज्यावेळेस आपण कोणता संघराज्य आणि त्याचं क्षेत्राचा पार्ट जो बघणार आहे, किंवा अमेंडमेंट वाला पार्ट जो आहे युनियन अँड इट्स टेरिटोरी मध्ये बघू, किंवा अमेंडमेंट वाला पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण बघूया बेरुबारी युनियन वाली केस थोडी डिटेल मध्ये. ओके, तर बेरुबारी युनियनच्या केसमध्ये काय सांगितलं होतं की प्रीएम्बल जो आहे तो कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाहीये. ओके, त्यांचं म्हणणं काय होतं की कॉन्स्टिट्यूशन पहिले बनवलेलं आहे आणि प्रास्ताविक नंतरचा आहे. पण त्यांनी काय म्हटलं, त्यामुळे त्यांनी काय म्हटलं की प्रीएम्बल जो आहे तो कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाही. ही केस कधीची आहे? 1960 ची. ओके, ठीक आहे. पण केशवानंद भारती जी केस आहे 1973 ची, केशवानंद भारती जे आहेत ते केरळचे आहेत. ठीक आहे, तर ते रिसेंटली या एक एक मागच्या वर्षी का त्याच्या मागच्या वर्षी त्यांच्या डेथ झालेली आहे केशवानंद भारती. ओके, मठाधीश होते ते केरळमधल्या एका मंदिराचे. ओके, तर केशवानंद भारतीचा जी केस आहे त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने त्याचा निर्णय बदलवला आणि त्यांनी काय म्हटलं, प्रीएम्बल जो आहे तो कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे. ओके, प्रीएम्बल जो आहे तो कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे आणि हा कॉन्स्टिट्यूशनचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे असं सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, तर फर्स्ट बेरुबारी युनियन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाही आहे. पण 73च्या केसमध्ये, केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टने काय केलेलं आहे की प्रीएम्बल हा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे, त्याचबरोबर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. बेसिक स्ट्रक्चर हा एक टर्म येणार आहे नंतर आपल्याला. ठीक आहे, बेसिक स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर प्रीएम्बल जे आहे ते बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही असं सुद्धा त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूलभूत संरचना, जी संविधानाची मूलभूत संरचना आहे त्याचा हा महत्वाचा भाग आहे आणि त्यामध्ये तुम्ही बदल करू शकत नाही किंवा काढू शकत नाही. ठीक आहे, आणि हेच ओपिनियन पुढे 1995च्या LIC केसमध्ये सुप्रीम कोर्टने अफेल्ड केलेलं आहे. म्हणजे तेच की प्रीएम्बल जे आहे ते संविधानाचाच भाग आहे. ठीक आहे, इथे एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. ओके, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. दो प्रीएम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सुप्रीम कोर्टने सांगितलं की प्रीएम्बल हा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे, परंतु इट इज नायदर अ सोर्स ऑफ पॉवर टू लेजिस्लेचर और अ प्रोहिबिशन अपॉन द पॉवर ऑफ लेजिस्लेचर. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं, प्रास्ताविक जरी राज्यघटनेचा भाग असला तरी तो कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोत नाही व ती त्यावर प्रतिबंधही आणत नाही. ठीक आहे, म्हणजे लेजिस्लेचर काय म्हणतो आपल्याला, कायदेमंडळ. तर कायदेमंडळाला अधिकार जे दिलेले आहेत, ठीक आहे, जी आपली पार्लमेंट आहे फॉर एक्झाम्पल, तो कायदेमंडळाचा पार्ट आहे. तर त्याला जे काही अधिकार दिलेले आहेत तर त्याचा जो सोर्स आहे तो हा नाही आहे, तो कॉन्स्टिट्यूशन आहे. ठीक आहे,
त्याचबरोबर तो लेजिस्लेचरला कोणती गोष्ट करण्यापासून अडवत सुद्धा नाही. ठीक आहे. ओके, कळलं की नाही कळलं? Sir, please repeat once. ठीक आहे. इंग्लिश मध्ये एकदा सांगतो, मराठीत एक्सप्लेन करतो. ठीक आहे. इट इज नायदर अ सोर्स ऑफ पॉवर टू लेजिस्लेचर. ठीक आहे. लेजिस्लेचर ला काय आहे हा? इट्स नायदर अ सोर्स ऑफ पॉवर, की लेजिस्लेचरला काही पॉवर दिलेल्या आहेत आपण, पण त्या पॉवरचा सोर्स जो आहे तो तुमचा प्रिएम्बल नाहीये. ओके, तो तुमचं कॉन्स्टिट्यूशन आहे. कॉन्स्टिट्यूशन मधल्या ज्या काही आर्टिकल्स आहेत ते आहेत, प्रिएम्बल नाहीये. ओके, नॉर अ प्रोहिबिशन, म्हणजे तुम्हाला थांबवत सुद्धा नाही, अडवत सुद्धा नाही, अपॉन द पॉवर ऑफ द लेजिस्लेचर. आणि हे लेजिस्लेचरच्या पॉवरला सुद्धा काय करत नाही? प्रोहिबिट करत नाही. ओके, लेजिस्लेचरला ज्या काही पॉवर आहेत त्याला प्रोहिबिट करण्याचा अधिकार सुद्धा प्रिएम्बलला नाही. ठीक आहे, आलं लक्षात की नाही? Yes, sir. ही गोष्ट तुम्हाला हळूहळू लक्षात येईल ज्यावेळी आपण कॉन्स्टिट्यूशन बघायला सुरुवात करू. ठीक आहे. इट इज नॉन ज्युडिशिएबल. नॉन ज्युडिशिएबल म्हणजे यामध्ये जर काही बदल केला किंवा या गोष्टी ज्या आहेत याच्या प्रिएम्बल मध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याचं व्हायलेशन जर झालेलं असेल गव्हर्नमेंट कडून, तर तुम्ही त्याच्याबद्दल कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. ठीक आहे. इट्स नॉन ज्युडिशिएबल. ओके, इट्स प्रोव्हिजन्स आर नॉट एन्फोर्स्ड बाय एनी कोर्ट ऑफ लॉ. कोणत्याही कोर्टमध्ये प्रास्ताविक न्याय प्रविष्ट नाही, म्हणजेच त्याच्यातील तरतुदींचा न्यायालयीन अंमल घडवून आणता येत नाही. म्हणजे एखादी जर त्यामधला पार्ट व्हायलेट होत असेल, ठीक आहे, जसं की इथे सांगितलेलं आहे की सोशल जस्टिस सांगितलेलं आहे, पण सोशल जस्टिस होत नसेल तर तुम्ही त्यासाठी कोर्टमध्ये जाऊ शकत नाही, बिकॉज इट्स नॉट ज्युडिशिएबल. ठीक आहे, इट्स नॉन ज्युडिशिएबल. ओके, ठीक आहे. ओके सर. याच्यामध्ये 2 वेळा चेंजेस करण्यात आलेले आहेत. कधी? 42व्या घटनादुरुस्तीमधून एकदा चेंजेस करण्यात आलेला आहे, एकदा चेंज करण्यात आलेला आहे. 3 चेंज करण्यात आले होते. कोणते? सेक्युलर, सोशलिस्ट आणि इंटिग्रिटी. ठीक आहे, हे 3 वर्ड जे आहेत त्यामध्ये ऍड केले होते. ओके, आलं लक्षात इथपर्यंत? काय डाऊट कोणाला? ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे आपला युनियन अँड इट्स टेरिटोरी वाला. ओके, युनियन अँड इट्स टेरिटोरी. 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हो मेरा. ओके, व्हेन वी आर Okay. ओके. आता नेक्स्ट पार्ट आहे आपला युनियन अँड इट्स टेरिटोरी वाला पार्ट. ओके, आता हा पार्ट सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारतो. थोडं बघा, म्हणजे एक्सप्लेन करतो तुम्हाला की इथून पुढे जे काही आपल्याला आर्टिकल येणार आहेत. ओके, आर्टिकल नंबर 1, आर्टिकल 2, आर्टिकल 3, आर्टिकल 4. ओके, हे काय आहेत? युनियन अँड इट्स टेरिटोरी वाले आर्टिकल. ओके, आपल्याला आर्टिकल लक्षात ठेवायचे आहे, पार्ट्स लक्षात ठेवायचे आहेत, शेड्यूल्स लक्षात ठेवायचे आहेत. जेवढे लक्षात राहतील तेवढे, मी सांगेल तेवढेच लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यापेक्षा जास्त झाले तर खूपच चांगलं, पण ऍटलिस्ट तेवढे तरी तुम्हाला काय करायचे आहेत? लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता कन्सिडर करा की ज्यावेळेस इंडियाला इंडिपेंडन्स मिळाला, भारत स्वतंत्र झालेला, तर सगळ्यात पहिल्यात महत्वाची गोष्ट काय राहणार आहे? ठीक आहे, 1947 ला 2 देशांची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे, एका देशामधून, एका भूखंडामधून विभागणी होऊन 2 देश निर्माण झालेले आहेत. तर सगळ्यात पहिले काय राहील तुमची? सगळ्यात पहिले काय करावं लागेल? आपल्याला त्या भूखंडाला काय करावं लागेल? नाव द्यायला लागेल. ठीक आहे,
1947 ला काय झालेलं आहे, तिथे इंडिया नाव होतं ऑलरेडी, ठीक आहे, पण ते अनडिवायडेड इंडिया होतं. मग इंडिया कोणी घ्यायचं, एकाने घ्यायचं की दुसऱ्याने घ्यायचं, हा विषय होता ना. समजा आपण एक कन्सिडर करू, असं विषय नव्हता तिथे, पण आपण असं कन्सिडर केलं तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, जो आपला वेगळा भूखंड निर्माण होणार आहे, आपला जो काही देश निर्माण होणार आहे, सगळ्यात पहिले काय करावं लागेल, आपल्याला त्या देशाला काय करावं लागेल, नाव द्यावं लागेल. ठीक आहे. मग ज्यावेळेस 47 ला आपण स्वतंत्र झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला काय काय होतं, 2 पार्ट होते, एक ब्रिटिश इंडिया होता प्लस प्रिन्सली स्टेट होते. ठीक आहे. आता हे प्रिन्सली स्टेट आपल्याला स्वतंत्र कशासाठी मिळालेलं आहे, ब्रिटिश इंडियासाठी. प्रिन्सली स्टेट आणखी काय आहेत, तिथले राजे रजवाड्यांनी ते त्यांच्याच ताब्यात ठेवलेलं आहे 47 ला. लक्षात घ्या, हळूहळू ते प्रिन्सली स्टेट भारतामध्ये येऊन मिळाले. काहींना जबरदस्तीनं मिळवण्यात आलं आणि काही स्वखुशीनं आले. ठीक आहे. तर आपल्याला काय करावं लागेल की आपल्या देशाची टेरिटोरी, ठीक आहे, क्षेत्र केवढं असणार हे आपल्याला डिफाईन करावं लागेल. म्हणजे हा पाकिस्तान आहे आणि हा भारत आहे आणि भारतामध्ये हा भूभागाचा समावेश होतो. या गोष्टी काय कराव्या लागेल, आपल्याला समजून घ्यावा लागेल. ठीक आहे, आलं लक्षात. पहिले आपल्याला काय करावं लागेल, देशाला नाव द्यावं लागेल, देशाचा भूभाग निश्चित करावा लागेल. तिसरी गोष्ट काय राहणार की देशाचा नागरिक कोण राहणार आहे, सिटीजन कोण राहणार आहे, याची आपल्याला पडताळणी करावं लागेल. ठीक आहे. 1947 ला पार्टिशन झालेलं आहे, काही लोक पाकिस्तानमध्ये गेलेत, काही भारतामध्ये गेलेले आहेत. पाकिस्तानमधून भारतात आले, काही भारतातून पाकिस्तानमध्ये गेले, काही जणांनी उड्या मारल्या इकडून तिकडे, म्हणजे कधी पाकिस्तानमधून कधी भारतात, भारतातून कधी पाकिस्तान, असंही झालेलं आहे काही लोकांचं. ओके. तर मग या देशाचा नागरिक कोण राहणार हे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, ठरवावं लागेल. तिथे सिटीजनशिप कोणाला द्यायची. ओके. तर ही गोष्ट सुद्धा काय करावी लागेल, आपल्याला ठरवावी लागेल. ओके. ठीक आहे. सिटीजन झाला, देशाचं नाव झालं, देशाची टेरिटोरी आपण ठरवली. मग त्यानंतर या देशाचे जे नागरिक आहेत त्यांना आपल्याला काहीतरी काय करावे लागेल, अधिकार द्यावे लागतील. ओके. त्यांना काहीतरी राईट्स द्यावे लागतील. त्यांना काय म्हणतो आपण, फंडामेंटल राईट्स. ओके. तर ते फंडामेंटल राईट्स कोणते राहतील, कशा प्रकारचे राहतील हे डिसाईड करावं लागेल. ओके. आपण एकदा पेंटवर येऊया, मग तुम्हाला एक 1 बाय 1 मी सगळं. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय करावं लागेल, नेम ऑफ द कंट्री. नेम ऑफ द कंट्री. ओके. तर तुम्हाला तुमच्या देशाचं नाव काय करावं लागेल, ठेवावं लागेल. ओके. नेम ऑफ द कंट्री. त्यानंतर काय डिफाईन करावं लागेल, त्याची टेरिटोरी डिफाईन करावी लागेल. ओके. त्याची काय डिफाईन करावी लागेल, टेरिटोरी. ओके. टेरिटोरी झालं, नेम झालं, त्यानंतर या देशाचे सिटीजन कोण राहतील. ओके. सिटीजनशिप कशा प्रकारे दिली जाईल. सिटीजन झाल्यानंतर त्या सिटीजनला आपण काय देणार आहे, काही राईट्स देणार आहे. ओके. राईट्स आले. ओके. सिटीजन आहेत तर त्या सिटीजनच्या वेलफेअरसाठी आपल्याला काहीतरी गोष्टी कराव्या लागेल. मग त्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतील. तर त्याला काय म्हणतात, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, DPSP. ठीक आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ओके. नागरिक आहे देशाचे, त्यांना आपण अधिकार दिले, आपण त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करावं म्हणून जे काही राज्य आहे किंवा जे काही केंद्र आहे त्यांना काही दिशानिर्देश दिलेले आहेत, त्यांना काही डायरेक्टिव्ह दिलेले आहेत. मग त्या सिटीजन जे आहेत, ठीक आहे, ते जे सिटीजन जे आहेत त्या सिटीजनला काहीतरी कर्तव्य राहतील ना, तर त्यांना काय दिलेले आहेत, काही ड्युटीज दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्यांना काय दिल्या जाणार, ड्युटीज दिल्या जाणार. ओके. इथपर्यंतच आपण लक्षात घेऊ, नंतरचा पार्ट मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेन. ठीक आहे. तर ह्याच प्रकारे पुस्तक जर कोणा समोर ठेवलेलं असेल तुमच्यापैकी, तर ह्याच प्रकारे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं काय केलेलं आहे, पार्टिशन केलेलं आहे. ओके.
पार्टिशन जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं ते अशाच प्रकारे केलेलं आहे. फर्स्ट पार्ट जो आहे तुमचा तो काय आहे, युनियन अँड इट्स टेरिटोरी. ठीक आहे, म्हणजे नेम जे आहे तो पार्ट कशामध्ये आला तुमचा, युनियन अँड इट्स टेरिटोरी मध्ये. ओके, इथे मी लिहितो आता. हा तुमचा आहे पार्ट 1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, पार्ट 1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सेकंड पार्ट काय आहे तुमचा, सिटीजनशिपशी रिलेटेड. तर पार्ट 2 काय आहे तुमचा, सिटीजनशिप. ओके, सिटीजन्स आहेत त्यांना राईट्स दिलेत, तो झाला तुमचा पार्ट 3. पार्ट 3 फंडामेंटल राइट्स. ओके, मूलभूत अधिकार. ठीक आहे, मूलभूत अधिकार हा तुमचा तिसरा झाला. चौथा पार्ट काय आहे तुमचा, डीपीएसपी. ओके, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ओके, आता ह्या ज्या ड्युटीज आहेत ह्या आहेत तुमच्या फंडामेंटल ड्युटीज. हा आहे तुमचा पार्ट 4A. ठीक आहे, हा तुमचा काय आहे, पार्ट 4A. एक मिनिट, फंडामेंटल ड्युटी. मग हा पार्ट 4A का, याला पार्ट 5 का नाही केला, तर हे जे आहेत फंडामेंटल ड्युटीज ह्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनी नंतर ऍड केलेल्या आहेत. ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये फंडामेंटल ड्युटीज नव्हत्या. मूलभूत कर्तव्य जे आहेत ते इनिशियल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हत्या, त्यानंतर घटना दुरुस्तीने यामध्ये ऍड केलेल्या आहेत. एक मिनिट, काय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल फॉर स्टेट पॉलिसीज. ओके, क्लियर हुमेरा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. Yes, sir. Thank you. ओके, तर हे 4 पार्ट जे आहेत कोणते, युनियन, सिटीजन, फंडामेंटल, डीपीएसपी आणि फंडामेंटल ड्युटीज, हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहेत. यामधले हे 3 पार्ट जे आहेत, पार्ट 3, पार्ट 4 आणि पार्ट 4A, याच्यातले सगळे आर्टिकल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, जेवढे काही आर्टिकल येणार आहेत ते सगळे आर्टिकल तुम्हाला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. ओके, तर आज मी तुम्हाला फक्त युनियन अँड इट्स टेरिटोरीचे आर्टिकल सांगून देतो. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण त्याला थोडं एक्सप्लेन करूया आणि सिटीजनशिप पण कंप्लीट करूया. ओके, आता बघा इथे घेऊया आपण पार्ट 1. पार्ट 1 मध्ये काय आहे आपलं, युनियन अँड इट्स टेरिटोरी. यू अँड टी लिहितो मी. ठीक आहे, युनियन अँड इट्स टेरिटोरी. ठीक आहे, मी तुम्हाला काय सांगितलं की देश ज्या वेळेस बनतो, ओके, तर त्यावेळेस आपण काय करणार आहे, सगळ्यात पहिला काय आर्टिकल राहणार आहे की आपण त्या देशाला नाव देणार. ठीक आहे, आपण काय करणार, त्या देशाला नाव देणार. तर तुमचं आर्टिकल 1 जे आहे, आर्टिकल 1 जे आहे ते आहे तुमचं देशाचं नाव. ठीक आहे, आर्टिकल 1 जे आहे ते तुमच्या देशाचं नाव आहे. काय आहे आपलं आर्टिकल 1, इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. ठीक आहे, आणि इंडिया दॅट इज भारत शॅल बी ठीक आहे, इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की भारत कशा प्रकार, आपल्या देशाचं नाव काय राहणार आहे आणि तो कशा प्रकारचा राहणार आहे. ठीक आहे, आपला देश काय आहे, इंडिया, ज्याला आपण काय म्हणतो भारत.
तो काय राहणार आहे, युनियन ऑफ स्टेट राहणार आहे. ठीक आहे. आता युनियन ऑफ स्टेट आणि फेडरेशन याच्यामध्ये फरक काय आहे? युनियन ऑफ स्टेट म्हणजे राज्यांचा संघ आणि फेडरेशन, फेडरेशन म्हणजे काय, संघराज्य. ओके. तर भारताला युनियन ऑफ स्टेट का म्हणलं, फेडरेशन का नाही म्हणलं, हे आपण नंतर बघूया नेक्स्ट लेक्चरला. मी तुम्हाला फक्त आता आर्टिकल समजून सांगतो. ओके. तर याच्यामध्ये काय आहे, फर्स्ट आर्टिकल तुमच्या कंट्रीचं नाव आणि तो कशा प्रकारचा राहणार हे इथे सांगण्यात आलेलं आहे. ओके. आता पीपीटी वर येऊया आपण. बघा, नेम अँड टेरिटोरी ऑफ युनियन. बघा, पहिलं काय आहे, इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. आर्टिकल 1 मधला पॉइंट 1. पॉइंट 2 काय सांगतो, द स्टेट अँड टेरिटोरी देअर ऑफ शॅल बी स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल. तर ह्या युनियन अँड टेरिटोरी मध्ये कोणता कोणता पार्ट राहणार आहे, स्टेट कोणते कोणते राहणार आहेत आणि कोणत्या कोणत्या टेरिटोरीज यामध्ये इन्व्हॉल्व्ह केल्या जाणार आहेत ते तुमच्या फर्स्ट शेड्यूल मध्ये दिल्या जाईल. ठीक आहे. आपले शेड्यूल किती आहेत, 12 शेड्यूल. ठीक आहे. हे आपण नंतर बघूया. तर तुमच्या राज्यांची आणि तुमच्या प्रदेशाची नावं कशामध्ये राहणार आहेत, पहिल्या शेड्यूल मध्ये. ठीक आहे. तर या टेरिटोरीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह असणार आहेत, ज्या फर्स्ट शेड्यूल मध्ये ज्या सांगितल्या आहेत समजा, तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह राहणार आहेत. द टेरिटोरीज ऑफ इंडिया शॅल कॉम्प्रोमाइज, काय काय राहणार आहे, तर या देशामधले सगळे राज्य, या देशामधले सगळे युनियन टेरिटोरीज. ठीक आहे. राज्य झाले, केंद्रशासित प्रदेश झाले, आणि या व्यतिरिक्त जर भारताने कोणता नवीन भूप्रदेश ॲक्वायर केला, ओके, तर तो सुद्धा प्रदेश यामध्ये इन्व्हॉल्व्ह राहील. ठीक आहे. सच अदर टेरिटोरीज ॲज मे बी ॲक्वायर्ड. म्हणजे बघा, 1947 ला ज्या वेळेस आपण स्वतंत्र झालो त्यावेळेस आपल्यामध्ये हैदराबाद जो संस्थान होता तो नव्हता. ठीक आहे. निजामचा हैदराबाद. त्याचबरोबर काश्मीर नव्हता. ठीक आहे. सिक्कीम नव्हता. ओके. त्यानंतर गोवा नव्हता. दमन दीव नव्हता. तर या सगळ्या गोष्टी कधी केलेल्या आहेत आपण, 1947 नंतर ॲक्वायर केलेले हे लँड आहेत. ठीक आहे. आपण कधी ॲक्वायर केलेले आहेत, 1947 नंतर. तर त्या सुद्धा कशामध्ये येतील, तुमच्या टेरिटोरीमध्ये येतील. ओके. ठीक आहे. तर पहिला आर्टिकल काय आहे, देशाचं नाव आणि त्याच्यामध्ये समाविष्ट होणारा भूभाग. ओके. इथपर्यंत आलं लक्षात, काय डाऊट कोणाला? नो सर. ओके. याला थोडं मी एक्सप्लेन करेल उद्याच्या लेक्चर मध्ये. आता थोडा वेळ कमी आहे त्यामुळे हे 4 तरी मला कंप्लीट करायचे आहेत आर्टिकल. सेकंड काय केलेलं आहे, आता बघा, परत आपण पेंट मध्ये जाऊया. ठीक आहे. आता तुम्ही देश बनवला. ओके. त्याचं पहिलं आर्टिकल काय आहे की तुमचं देशाचं नाव काय राहणार आणि तो देश कशा प्रकारचा राहणार. ओके. आता ठीक आहे, वेळोवेळी तुम्ही जमीन लँड ॲक्वायर करत आहात किंवा प्रदेश ॲक्वायर करत आहात, तर तुम्हाला काय करावं लागेल, ते ॲक्वायर केलेले नावं जे आहेत त्यांना नवीन राज्य काय करावं लागेल, आपल्या याच्यामध्ये दाखल करून घ्यावे लागतील. ठीक आहे. आणि त्यांना काय करावं लागेल किंवा स्थापन करावं लागेल. ओके. जसं की ज्यावेळी इंडिया एस्टॅब्लिश झाला होता, इंडिया तयार झाला होता, त्यावेळेस महाराष्ट्र हे राज्य नव्हतं तिथे. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य नव्हतं. मग काय झालेलं आहे की 1955 1956 नंतर हळूहळू काय झालेले आहेत, एक एक राज्य काय व्हायला, फॉर्म व्हायला सुरुवात झालं. तसंच म्हणजे किती, 1960 ला काय झाला, महाराष्ट्र तयार झाला. ठीक आहे. तर मग आर्टिकल 2 काय येतं की नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे, फॉर्मेशन ऑफ द न्यू स्टेट. म्हणजे आर्टिकल काय आहे, 2 काय आहे तुमचं, फॉर्मेशन, मी शॉर्ट मध्ये लिहितोय, फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट. ठीक आहे. नवीन राज्य तयार करणं किंवा नवीन राज्य सामावून घेणं. ओके. नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे, हे काय आहे तुमचं आर्टिकल 2 आहे. ठीक आहे.
त्याचबरोबर काय आहे आर्टिकल 3 की नवीन राज्याची निर्मिती सुद्धा तुम्ही काय करू शकता, संविधानाच्या अधिकारांचा वापर करून नवीन राज्य सुद्धा काय करू शकता, तुम्ही निर्माण करू शकता. ठीक आहे, इथे येऊया परत बघा. ऍडमिशन और एस्टॅब्लिशमेंट ऑफ द न्यू स्टेट हे तुमचं काय आहे, आर्टिकल 2 आहे. आणि आर्टिकल 3 काय आहे, फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट अँड अल्टर ऑफ द एरिया बाउंड्रीज और नेम ऑफ द एक्झिस्टिंग स्टेट. ठीक आहे, तुम्ही नवीन भूप्रदेश अक्वायर केलेला आहे आणि त्या भूप्रदेशाला समजा तुम्ही एक राज्य अक्वायर केलेलं आहे, एक प्रदेश अक्वायर केलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. मग तुम्ही काय करणार की याला 2 भागामध्ये डिवाइड केलं. ठीक आहे, वरच्या भागाला काहीतरी वेगळं नाव दिलं आणि खालच्या भागाला काहीतरी वेगळं नाव दिलं. तर तुमच्याकडे जी लँड अक्वायर केलेली आहे, जी टेरिटोरी अक्वायर केलेली आहे, तुम्ही त्याची काय केली, बाउंड्रीज अल्टर केलेली आहे, अल्टरेशन ऑफ एरिया अँड बाउंड्रीज. त्याच वेळेस काय केलेलं आहे, नेम पण चेंज केलेला आहे एक्झिस्टिंग स्टेटचं, वरच्याचं वेगळं दिलेलं आहे, खालच्याचं वेगळं दिलेलं आहे. ओके, कशा प्रकारे, आता मध्य प्रदेश जो होता त्याची बाउंड्री अल्टर करून मध्य प्रदेश आणि काय केला, छत्तीसगड. ठीक आहे, एमपी आणि छत्तीसगड असे 2 स्टेट बनवलेले आहे. तर तुम्ही हे काय करू शकता, अल्टरेशन करण्याचा अधिकार कशामध्ये दिलेला आहे, आर्टिकल 3 मध्ये दिलेला आहे. आणि आर्टिकल 4 जे आहे ते काय आहे की 2 आणि 3 मध्ये तुम्ही जर काही गोष्टी केलेल्या आहेत, 2 मध्ये काय तुम्ही नवीन बाउंड्री अक्वायर केलेली आहे किंवा नवीन स्टेट अक्वायर केलेलं आहे, किंवा 3 मध्ये तुम्ही त्या स्टेटचं अल्टरेशन केलेलं आहे. तर ते तुम्ही ज्या काही अमेंडमेंट कराल त्या सगळ्या अमेंडमेंट तुम्हाला कशात करायच्या आहेत, फर्स्ट आणि फोर्थ शेड्यूल मध्ये. ठीक आहे, फर्स्ट आणि फोर्थ शेड्यूल मध्ये. लॉ मेड अंडर आर्टिकल 2 and 3 टू प्रोव्हाइड फॉर द अमेंडमेंट ऑफ द फर्स्ट अँड फोर्थ शेड्यूल. ठीक आहे, अँड सप्लिमेंट इन्सिडेंट टू द कॉन्सिक्वेन्शियल मॅटर. ठीक आहे, तर तुम्ही जर काही चेंजेस केले तर ते चेंजेस तुम्हाला कशामध्ये करायचे आहेत, पहिल्या आणि चौथ्या शेड्यूल मध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचे आहेत, त्याप्रमाणे चेंजेस करायचे आहेत. ठीक आहे, सर आर्टिकल 3 दाखवताल का एकदा? मी हे सगळे आर्टिकल उद्या तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन व्यवस्थित. आपल्याला एक एक पॉइंट घ्यायचा आहे. आता वेळ कमी असल्यामुळे मी तुम्हाला त्या फक्त ओव्हरव्ह्यू देत आहे त्याचा. ओके, उद्याला किंवा आता सोमवारीच लेक्चर राहील आपलं. सोमवारच्या लेक्चरला हा पार्ट आणि सिटीजनशिपचा पार्ट आपण एकत्र घेऊया आणि परत मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. आता फक्त एवढं लक्षात घ्या की मी याच्यात स्टोरी कशी लक्षात ठेवायची आहे, की तुमचा देश निर्माण झालेला आहे. देश निर्माण झाल्यानंतर त्याचं नाव काय राहणार, मग त्याची टेरिटोरी काय राहणार, त्याच्यामध्ये तुम्ही लँड अक्वायर केली, मग लँड अक्वायर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही त्यामध्ये काहीतरी फेरबदल केलेले आहेत आणि ते जे फेरबदल करणार आहे ते फेरबदल तुम्हाला काय करायचे आहे, चौथ्या आर्टिकल नुसार फर्स्ट आणि फोर्थ शेड्यूल मध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. आता फर्स्ट आणि फोर्थ शेड्यूल काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगेन. फर्स्ट शेड्यूल जे आहे ते काय आहे की त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या राज्यांची किंवा केंद्रशासित प्रदेशाची जी आहेत ती नावं दिलेली आहेत. ठीक आहे, आणि फोर्थ शेड्यूल जे आहे ते आहे तुमचं राज्यसभेमधील सीट्स. ठीक आहे, राज्यसभेमध्ये तुमच्या किती सीट्स राहतील याच्याशी संबंधित. ओके, तर नेक्स्ट लेक्चर ज्यावेळी आपण बघू त्यावेळेस मी तुम्हाला पहिले शेड्यूल समजून सांगतो, 12च्या 12. ओके, पहिले 12 शेड्यूल्स काय आहेत आणि मग हा पार्ट बघू वाटल्यास. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस मी हे सांगेल की फर्स्ट शेड्यूल मध्ये आहे, 7th शेड्यूल मध्ये आहे, तर ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके, काय डाऊट कोणाला? Okay, sir. नो सर, थँक्यू. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट. चालेल, मग थांबूया आपण इथेच. ओके, हो सर, गुड नाईट. थँक्यू. मंडेला आपण भेटूया. चला, Good night. गुड नाईट.